21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्त नगर परिषद अंजनगाव सुर्जी या ठिकाणी भव्य योग शिबिराचं आयोजन केलं. संपूर्ण जगभर आज योग दिवस साजरा होत आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असाल नगर परिषदच्या शाळेवर शेकडोच्या प्रमाणात लोक जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे योग करत आहेत. या संपूर्ण कार्यक्रमासाठी सन्माननीय नगराध्यक्ष जे आहेत अविनाशजी गायगोले, याशिवाय या ठिकाणचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री लोकरे सर आणि उपविभागीय अधिकारी पोलीस अधिकारी श्री महेश ठाकरे साहेब, याशिवाय माजी आमदार रमेशजी बुंदेले आणि सर्व सन्माननीय नगरसेवक, याशिवाय गावातले गणमान्य जे लोक आहेत आजच्या या योग शिबिरासाठी सहभागी झाले. विशेष म्हणजे याही बाजून तुम्ही पाहिलं तर पुरुषासाठी खास व्यवस्था आहे आणि इकडच्या बाजूला पाहिलं तर महिला मंडळी, अशा दोन वेगवेगळ्या क्षेत्रात या ठिकाणी योग शिबिराचं आयोजन करून योग दिवसानिमित्त भव्य असं आयोजन नगर परिषद अंजनगाव सुर्जी यांनी या ठिकाणी आयोजित केला. संपूर्ण कार्यक्रम एकदम लयबद्ध, एकदम जबरदस्त. काय पाहा लागते बाबा. विशेष म्हणजे या संपूर्ण कार्यक्रमासाठी या ठिकाणचे स्थानिक नगराध्यक्ष अविनाशजी गायगोले, याशिवाय मुख्य कार्यकारी अधिकारी लोकरे साहेब यांनी विशेष प्रयत्न केले. संपूर्ण कार्यक्रम पाहू आणि नेमक्या मान्यवरच्या काय प्रतिक्रिया ते ऐकू. आणि आत्म्याचा समतोल साधणारा हा अद्भुत मार्ग आज संपूर्ण जगामध्ये स्वीकारला जात आहे. तर आजच्या या योग दिनानिमित्त आपणास उपस्थित म्हणजे लाभलेले योगपटू श्री प्रशांत सिनकर हे 2022 मध्ये योग साधनेअंतर्गत भुवनेश्वर येथे यांची निवड झाली होती. असे आपले हे योगपटू आहेत. त्यानंतर कुमारी प्रतिशा रंगारी ह्या इंटरनॅशनल बुक रेकॉर्डमध्ये यांच्या कॉलेजमधून नाव प्रस्तावित केलेले आहे. तर असे हे प्रावीण्य. वन रिलॅक्स, हात खाली, परत अप, 3 सेकंड होल्ड, 3 2 1 रिलॅक्स. लास्ट टाइम, वर, 3 सेकंड होल्ड, 3 2 1 रिलॅक्स. 3 2 1 रिलॅक्स. चेंज. डावा पाय बेंड करून उजव्या पायाच्या मांडीला, दोन्ही हात बाहेरच्या दिशेने नेत, नमस्काराची पोझिशन. अँड होल्ड 5 4 3 2 1 रिलॅक्स. दुसरा आसन आहे पाद हस्ता. 3 2 1 रिलॅक्स. परत एकदा हात मागे, स्लोली डाऊन बॅक साईड. रिलॅक्स. लास्ट टाइम. दोन्ही हात मागे, स्लोली डाऊन बॅक साईड. Butterfly. Start. Up, down, up, down, up, down, up, down, up, down. Continue. त्यामध्ये गुडघे आणि स्नायू बळकट होतात. गुडघ्याची दुखणी कमी होते. मांड्यांचे स्नायू बळकट होतात. Second, 5, continue. 4,
उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ठाकरे सर आहेत. योग दिवस मन शरीर स्वच्छ ठेवायचा दिवस, कोणत्या प्रकारच्या शुभेच्छा आहेत आणि कोणत्या प्रकारचं लोकांना आव्हान आहे की बाबा योग करा म्हणून? सर्वात आधी तुम्ही पोलीस प्रशासनातर्फे सर्व भारतवासियांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपली जी जो इतिहास आहे आपला, आणि त्याच्यामुळे आपण विश्वाला आपला योग दिलेला आहे, तर आपला भारतातील प्रत्येक नागरिक सुदृढ राहावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना. माझ्यासोबत नगर परिषद अंजनगाव सुरजीचे अग्निशमन अधिकारी श्री संदेश जोगदंड सर आहेत. आज योग दिवस आहे. योग दिवसानिमित्त नागरिकांना कोणत्या प्रकारचं तुम्ही आवाहन करत आहे? सर्वप्रथम योग दिनानिमित्त सगळ्या जनतेला मी हार्दिक शुभेच्छा देतो. आणि त्या अनुषंगाने सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि अग्निशमन सेवा 24 घंटे आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे, सेवा देत आहे. जर कुठे अनुचित प्रकार घडतो, आग वगैरे लागली, तर तुम्ही पब्लिक इकडे तिकडचा विचार न करता त्वरित पहिले अग्निशमन विभागाचा संपर्क साधावा. आम्ही तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहोत. तर याशिवाय या वानकडे सर आहेत. आरोग्यच खाता आहे ना इकडे बी. आरोग्य खात्याचे पहिले आमचे अचलपूरचे दोन्ही माणसाचे संबंध आहेतच, पण आता हे अंजनगावला आले. वानकडे सर आहे. योग दिवस आहे. योग दिवसानिमित्त आरोग्यमय कोणत्या शुभेच्छा आहेत आणि नगर परिषद अंजनगाव सुरजीच्या माध्यमातून नागरिकांना कोणता सल्ला आहे? अंजनगाव नगर परिषदेच्या सर्व इथं कर्मचारी वृंद, अधिकारी, पदाधिकारी इथं आहेत. त्यांना मी सर्वप्रथम त्यांना योग दिनाच्या शुभेच्छा देतो. योग दिनात ज्याप्रमाणे आपण आपल्या शरीराचं एक चांगली ऊर्जा निर्माण व्हावी या दृष्टीने कार्य करत राहतो, तसेच या पर्यावरणाची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे. त्याकरिता नागरिकांना मी एक आवाहन करतो या दिनाच्या दिवशी. घनकचरा व्यवस्थापन 2026 नव्याने कायदा निर्माण केलेला आहे आणि याचा जनतेने सर्व घनकचरा व्यवस्थापनाचे ज्या कायदे आहेत त्यांनी फॉलोअप करावे. माझ्यासोबत अंजनगाव सुरजी नगर परिषदेचे सन्मान्य नगराध्यक्ष अविनाशजी गायगुले सर आहेत. सर, भलं मस्त आयोजन केलं बाबा. मला वाटलं 5-50 लोक असतील या ठिकाणी. बाप्पा लोक तर वज्जरच होते. कोणत्या प्रकारची व्यवस्था केली? आज योग दिवस शहरवासीला कोणतं आव्हान आहे? आजची उपस्थिती ही भरपूर प्रमाणात होती, तरी आमची अपेक्षा होती की याच्यापेक्षा जास्त लोक यायला पाहिजे. परंतु आम्ही जेव्हा गावात सगळीकडे पाहिलं तर प्रत्येक शाळेत, प्रत्येक राजकीय पक्षाच्या लोकांनी सुद्धा आयोजन केलं होतं. त्यामुळं इतर ठिकाणी पण गावातील मंडळी गेली होती. परंतु आजच्या दिवशी मी हे पाहिलं की एक प्रकारे नवचैतन्य निर्माण झाल्यासारखं अंजनगाव सुरजी परिसरात झालेलं आहे आणि कुठेतरी नवीन ऊर्जा सगळ्या अंजनगाव सुरजी परिसरातील नागरिकांना मिळाली आहे याद्वारे. आणि येणाऱ्या काळात असंच आयोजन नगर परिषदच्या माध्यमातून करण्यात येईल, जेणेकरून आमचे जेवढे काही नागरिक आहे ते त्यांना निरोगी आरोग्य लाभलं पाहिजे, यासाठी आम्ही जीव तोडून प्रयत्न करू. एवढीच आजच्या दिवशी तुम्हाला आणि उपस्थित सर्वांना ग्वाही देतो. आणि येणारा काळ नगर परिषदच्या माध्यमातून नक्कीच सुवर्ण काळ राहील. काही दिवस आम्हाला झालेले आहे, थोड्याफार आमच्या काही जबाबदाऱ्या होत्या त्या पेंडिंग होत्या, त्या पार पाडल्या. येणाऱ्या काळात त्या ज्या काही समस्या राहतील गावाच्या दृष्टीने, आम्ही सर्व नागरिकांना एक आव्हानसुद्धा करतो की आम्हाला फक्त 6 महिने द्या. राहिलेल्या ज्या काही समस्या असतील प्रायोरिटी लेवलच्या, त्या येणाऱ्या 6 महिन्याच्या काळात नक्कीच दुरुस्त केल्या जातील. जसं मला सुद्धा खंत आहे. मी त्याच्यावरच येत आहे की योग करून आरोग्य चांगलं राहते, पण घनकचऱ्याचा विषय अंजनगाव सुरजीसाठी डोकेदुखी ठरत आहे. आणि अविनाश भाऊ गायगोले याची निवडणूक या कालखंडात घेतली मी मुलाखत, म्हणजे घनकचरा व्यवस्थापन आरोग्याचं भल्लं मोठं सांगायला आहे. येणाऱ्या कालखंडात स्वच्छ सुंदर अंजनगाव कसं होईल? तुम्ही माझी मुलाखत निवडणुकीच्या काळात घेतली होती आणि मी तुम्हाला शब्द दिला होता की सगळ्यात पहिली प्रायोरिटी माझी घनकचरा व्यवस्थापनावर राहील. त्याचप्रमाणे आम्ही शब्दाला जागून पहिल्या जनरल मीटिंगमध्ये पहिला ठराव घनकचरा व्यवस्थापनाचा घेतलेला आहे आणि त्याची सगळी प्रोसेस कंप्लीट होऊन घनकचऱ्याचं व्यवस्थापनाची जी काही प्रोसेस आहे ती मोठमोठ्या मशिनरी आणून ती चालू झालेली आहे. आणि येणाऱ्या काळात तिथे तुम्हाला कोणत्याच प्रकारचा कचरा दिसणार नाही, हे पण तुम्हाला मी आश्वासन देतो आणि ग्वाही देतो. चालू झालेलं आहे काम. म्हणजे पहिल्यांदा मी जसं अंजनगावला सन्मान्य नगराध्यक्ष साहेबांनी विचारलं, पण लय मोठं आयोजन केलं. आणि मोठ्या आयोजनाचे जर कोणी धुरकरी असतील तर या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी लोहकरे सरच्या माध्यमातून हा पुरा कार्यक्रमाचं आयोजन केलं. नाही तर कोण करते बाबा, काहीतरी करावं लागते म्हणून करावं लागते, पण एवढं मोठं आयोजन करून यशस्वी आयोजनाचे खरे मानकरी सीओ साहेब आहेत. सीओ साहेबाची शरीरयष्टी जर पाहिली तर एकदम कळांग माणूस आहे अजून, असे सीओ साहेब आपल्यासोबत आहेत. आणि एवढा मोठा उन्हाचा टाइम बी असून काय चमकते राजा माणूस. काय सर
सांगा ना कशी काय चमकता, आता रोज योग करता काय? सर्वप्रथम सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा. आपला हा 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा करतो आहे. हा नगरपालिके थ्रू आपण यावेळेस आयोजन केलेलं आहे यांचं, आणि त्यामध्ये सर्व नागरिकांना आपण सहभागी करून घेतलं आणि सर्व नागरिक स्वतःहून यामध्ये सहभागी झालं. हे सुद्धा एक खूप मोठी आमची जमेची बाजू आहे. आणि आपली टीम विशेषतः परतवाड्यावरून इथे आली हे कव्हरेज करण्यासाठी आपले सुद्धा खूप खूप आभार आहे. बरं सर, योग दिवस ठीक आहे, दरवर्षी आपल्याला काही आदेश येतात, GR येतात, पाहू योग दिवस करायला मोठाच कार्यक्रम केला, का लग्नाला खर्च केला तुम्ही याच्यावर? तर नाही, हा की फक्त कार्यक्रम एका दिवसाचा करावा किंवा फक्त शासकीय GR आहे, शासन निर्णय म्हणून आपण करतो असा उद्देश न ठेवता आम्ही असं ठेवलं आहे की या दिवसाला एक खूप मोठी एक चालना मिळाली पाहिजे. कारण की योगा काय हा एका दिवसाचा कार्यक्रम नसून तो जे जीवनशैलीचा आपला भाग झाला पाहिजे, लाईफस्टाईलमध्ये झाला पाहिजे, असा आमचा त्यामागे मानस आहे. आणि यानुसार असे जर प्रोग्राम आपण केले तर त्याला प्रचार व प्रसिद्धी व त्याचे महत्त्व कळते असा माझा मानस आहे. म्हणून आम्ही असा उद्देश केला की यावेळेस अशा प्रकारचं आपण कार्यक्रमाचे आयोजन करावे. सर, आजचा योग दिवस आहे. योग दिवसानिमित्त भरपूर लोक आपल्याला आज पाहतात. आपलं शहरातलं जे नागरिक आहेत त्याला घन कचरा झालं, याशिवाय अल्निनोचा प्रभाव जो पाना आजची 21 तारीख आहे ना, अजून पाण्याचा थेंब नाही ना, आणि उलच्या गोष्टीहून आग लागली की ते रौद्ररूप करते. परतवाड्यात किती मोठी आग लागली तुमची गाडी दिसली मला त्या ठिकाणी. तर सर्वसामान्य जे आपले लोक आहेत याला कोणत्या प्रकारचं आव्हान आहे म्हणजे घन कचरा, आरोग्याशिवाय अग्निशमनसाठी? योगा डेच्या माध्यमातून मला हे सर्वांना सांगायचं आहे की आपल्याला निसर्गाच्या व नैसर्गिक साधन संपत्तीच्या याच्या उपयोगाच्या जवळ जायचं आहे. की उगाच आपल्याकडे जे नैसर्गिक साधन संपत्ती दिलेली आहे आपण त्याचा वापर केला पाहिजे. विशेषतः आता वृक्षारोपण वगैरे ते पण आमचा एक भाग आहे आमच्या कार्यक्रमाचा. कारण की आता आपण विषय काढला की अल निनो, अधिक पृथ्वीचे तापमान वाढत आहे, ह्या सर्व गोष्टी याला प्रभावी उपाय म्हणून पहिले तेच आहे की आपण हिरवं आच्छादन हे आपलं वाढलं पाहिजे. ते शासनासुद्धा मानस आहे, त्यातसुद्धा आम्ही काम करतो आहे आणि सर्व नागरिकांना सहभागी करून घेतो.